नमस्कार. भारतीय गोवंश आणि त्यांच्यासोबत एके दिवशी आलेला छोटासा प्रसंग. बरं. नक्की हवं तरी काय त्यांना? हवा असतो तो फक्त एक हलक्याशा मायेचा स्पर्श. त्या स्पर्शामधून निर्माण होणारे ते प्रेम त्या समुद्रातील पारदर्शक टिपक्यांप्रमाणे असते. थोडंसं त्यांच्या हृदयामध्ये नक्की चाललं तरी आहे काय, हे कोणीतरी ऐकतंय एवढंच हवं असतं त्यांना. त्यांना जेव्हा ते कळतं तेव्हा त्यांचेही मन आनंदाने बहरू लागते. तो तेजस्वी परंतु प्रेमळ स्पर्श होताच अगदी पाणीदार होणारे ते आकर्षक डोळे कधी कधी खूप काही बोलून जातात. फक्त ते नेत्र काय बोलत आहेत ही कला अवगत असणे आवश्यक आहे. धारदार शिंगांकडे बघून हृदयामध्ये उत्पन्न होणाऱ्या त्या हालचाली हलक्याशा प्रेमाने जणू आनंद द्विगुणित करून टाकतात. त्यांचा तो स्वाभिमान आणि त्यांच्या त्या स्वाभिमानाची ती झलक स्वरक्षणासाठी कायम तत्पर आहे याची नोंद आपल्या हृदयामध्ये क्षणाक्षणात होत असते. हलक्याशा तिरक्या पण प्रेमळ नजरेने पाहून व्यक्त केलेले ते आदरयुक्त प्रेम जणू काळजाच्या आरपार होऊन जाते आणि त्यामुळे संपूर्ण हृदय मंत्रमुग्ध होऊन जाते. छोटीशी अपेक्षा असते फक्त त्यांची, जास्त नाही, पण तुमच्या आयुष्यातील काही क्षण आम्हाला आमचे म्हणून जगण्याची इच्छा आहे एवढेच म्हणणे त्यांच्या डोळ्यात दरवळत असते. भेटल्यानंतर जीवाची होणारी ती हुरहुर आणि तो आनंद जणू पुन्हा पुन्हा जगता यावं आणि तो जगतच राहावा असे वाटते. प्रेमाची व्याख्या कधी कधी खूप सहज समजावून सांगत आणि ती सहज नकळत व्यक्तही करतात आणि तिच्याकडून ती अगदी सहजपणे समजून जाते. कोणतेही नाते नाही असे जाणवत जरी असले तरी त्यांच्याबद्दल व्यक्त होणारा तो नात्यांचा स्पर्श त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ठळकपणे दिसून येतो. शेतामध्ये निस्वार्थपणे कष्ट करून बदल्यात कोणतीही गोष्ट अपेक्षा न ठेवता आपल्या सर्वांना दिलेली ती धान्याची भरभराहट एक चिरंतर काळ टिकणारे समाधान प्राप्त करून देते. संस्कृती जगण्याचा तो आनंद संपूर्ण गगनभरारी देऊन जातो. फक्त काही क्षण त्यांना दिल्यानंतरच प्राप्त होतो. निसर्ग आपल्यासाठीच आहे, त्याचे महत्त्व त्या अनमोल भेटीनंतर वाढत जाते आणि हृदयामध्ये त्याचे स्थान कायम टिकून राहते. संपूर्ण वातावरणामधील प्राणवायूचे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे. त्याचा तो अविस्मरणीय अनुभव त्या क्षणात घेतलेल्या मनसोक्त आणि मोठ्या श्वासानंतरच त्यांना विचारलं तरच तो योग्य ठरतो. आयुष्याच्या वाटेवर चालत असताना काही क्षण त्या निस्वार्थ शक्तींसोबत जगून जीवनातील आनंदोत्सव द्विगुणित करूया. धन्यवाद. जय गोमाता.